नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। कडूसमधील किरण ॲग्रो सेंटरचे मालक किरण गोपाळ पाटील कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत। बोटब्रो कंपनीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराकडून 1,60,00,000ची रक्कम घेतल्याचा आरोप। वाडा पोलिसात गुन्हा दाखल। कुडूस परिसरातील कथित आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात किरण ॲग्रो सेंटरचे मालक किरण गोपाळ पाटील राहणार डी पालसई तालुका वाडा यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना पालसई येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात सुमारे 1,60,45,500 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा तक्रारदार श्रीमती प्रवीण जाधव राहणार डी कुडूस तालुका वाडा यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या अर्जात व तक्रारीत केले आहे। प्रकरणाचा तपास वाडा पोलिसांकडून सुरू आहे। ठाण्याच्या शिवम हॉटेलमध्ये दिला होता प्लॅन। तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार किरण पाटील आणि तक्रारदाराचे पती प्रवीण जाधव यांच्यात गेल्या 20 वर्षापासून मैत्री आहे। 5 नोव्हेंबर 2024 रोजी व्यावसायिक भेटीचे आमिष दाखवून पुढे 15 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी ट्रेडिंग बिझनेस बाबत माहिती दिली। 6 ते 8 महिने गुंतवणूक केल्यास दरमहा 5 ते 6% नफा, दरमहा 60 ते 70 हजार रुपये मिळण्याचे आणि इतर गुंतवणूकदार आणल्यास दररोज 1,000 ते 12,000 रुपये कमिशन मिळण्याचे सांगण्यात आले। तसेच 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 2027 पर्यंत 2,30,00,000 किमतीचे 1,000 TLC कॉइन्स फ्री मिळतील असेही आमिष दाखवण्यात आले। या योजनेची अधिक माहिती व विश्वास संपादन करण्यासाठी किरण पाटील यांनी तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना ठाणे येथील शिवम हॉटेलमध्ये वरिष्ठ प्रमोद मोरे यांची भेट घडवून आणली। तेथे बोटब्रो या कंपनीचा प्लॅन समजावून सांगून अनेक लोकांना करोडपती बनवल्याचा दावा करत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले। अर्जावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश तक्रारदार श्रीमती जाधव यांनी 13 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस अधीक्षक पालघर यांच्याकडे या प्रकरणी अर्ज दिला होता। त्या अर्जाची दखल घेत 18 ऑगस्ट 2026 रोजी SDPO ECO यांना पर्सनली भेटून चौकशी व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। FIR आणि पुढील तपास। त्यानंतर या प्रकरणाची वाडा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0324/2026 नोंद करण्यात आला आहे। FIR मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 318(4) व 316(2) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। FIR नुसार कथित गुन्ह्याचा कालावधी 16 नोव्हेंबर 2024 ते 20 ऑगस्ट 2026 असा नमूद असून घटना कुडूस येथील GMG कॉम्प्लेक्स मधील किरण ॲग्रो सेंटर या ठिकाणाशी संबंधित आहे। FIR ची नोंद 20 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 1:45 सुमारास करण्यात आली। तक्रारीतील आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी किरण गोपाळ पाटील यांना पालसई येथून ताब्यात घेतला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नागेश अर्जुन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या प्रकरणामुळे कुडूस व वाडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि किती रक्कम गुंतवली गेली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत।